येवले शहराला संपूर्ण पाणी पुरवठा ज्या ठिकाणून केला जातो त्या ठिकाणी जे तळं आहे त्या तळ्याच्या ठिकाणी मी सध्या आहे व तळ्याला चारही बाजूनी आता गोल सिमेंट कॉन्क्रीट होतंय। ते कॉन्क्रीट होऊन जवळपास महिना झालेला आहे असं संबंधित या ठिकाणचे जे काम करणारे कर्मचारी ते बोलत आहे। परंतु सरकारी जे काम जे म्हणतो सरकारी कामाचं उत्तम उदाहरण या ठिकाणी मला निदर्शनास आलेलं आहे। म्हणजेच आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी गंमत आहे। या ज्या कॉन्क्रीटला कुठल्याही प्रकारचं पाणी अगदी कमी प्रमाणात मारलेलं आहे। आता मी समोर तुम्हाला दाखवणार आहे। आता जर हे जर सिमेंट जर बघितलं, आता याला जर आपण जर बघितलं याच्यावर पाणी अजिबात मारलेलं नाही बघा। याला पाणी म्हणजे अजिबात मारलेलं आहे, म्हणजे अगदी बेजबाबदार काम जे म्हणतो आपण। हे बघा हे सिमेंट अशी सर्व स्थिती आहे। जर चांगलं काम झालं तर त्याला आपण चांगलंच म्हणू, परंतु अगदी बेजबाबदार काम चालू आहे। संबंधित कोण जो अधिकारी असेल त्याचं काम नाही का हे बघायचं। आता आपण संपूर्ण ठिकाणी जर बघितलं यांनी शेजारी तळं असून पाणी मारायला जर एवढी कंजूसी जर असेल तर काही अर्थ नाही त्या गोष्टीमध्ये। हे बघा हे आत्ताच असं हे निघतंय संपूर्ण, म्हणजे अगदी पाणी या कामाला बिलकुल मारलेलं नाही आहे। आपण जर कुठं जर बघितलं संबंधित लोकांनी लक्ष दिलं पाहिजे। येवल्याची खूप जागरूक जनता आहे। हे बघा जर पाणी जर चांगलं जर मारलं गेलं असतं तर हे निघालं नसतं। सिमेंटमध्ये पण कंजूसपणा केलेला आहे व पाणी मारायला पण कंजूसपणा केलेला आहे। हे असे दगडं निघता बघा, दगडंसुद्धा उघडे झाले। हे बघा इथं अशा भेगा पडलेल्या आहे। आताशी काम आहे पण याला भेगा पडल्या। आता आपण इकडे थोडं पुढे जर आलो हे बघा इथं जर बघितलं, हे बघा कामाचं म्हणजे काही सिरियसपणा बिलकुल नाही आहे। आता जर अशी परिस्थिती जर असली तर मग काय भविष्य या कामाला। आजचे दिन आएंगे भ्रष्टाचार खत्म करेंगे। बघा हा निकृष्ट दर्जाचं काम बघा तुम्ही। याला पाणी बिलकुल मारलेलं नाही आहे। आत्ताच याला भेगा पडलेल्या आहे इथं बघा। हे बघा हे भेगा आत्ता ही जर पडलेली आहे। हे बघा हे असं सिमेंट सगळं आत्ताच निघालेलं आहे बघा। आत्ताच याला खड्डे सुरू झालेले आहे। बघा कामाची क्वालिटी। हे बघा जागोजागी हे बघा असं सिमेंट। हे बघा आत्ताच सिमेंट निघालेलं आहे सगळं। संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालणं हे काम आहे। संबंधित अधिकारी नेमकं काय करतोय तेच कळत नाही। हे बघा आता हे आत्ताच इथं तुटलेलं आहे बघा। काय कामाला क्वालिटी आहे। पाणी तळ शेजारी असून पाणी मारलं जात नाही। घरच्या कामाला आपण असं करू शकतो का। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे 2 मिनिट। हे बघा आत्ता ज्याच्या खड्या निघालेल्या आहे एकदम। हे बघा आत्ताच हे काय परिस्थिती कामाची बघा। हे बघा
आपण ते तळं बघणार आहे आता. हे तळ्याच्या चौकून हे काम चालू आहे. सुंदर संकल्पना आहे, परंतु कामाला जी क्वालिटी म्हणतो ती क्वालिटी बघा. आणि आता हे तळं आहे. ही तळं आहे बघा. हेच आहे ते येवल्याचं तळं व ह्या येवल्याच्या तळ्यामधूनच संपूर्ण येवले शहराला पाणी पुरवठा होतो. आपण बघू शकतो सुरुवातीलाच ही कामाची क्वालिटी बघा अशी. ह्या आतमधला एरिया आहे तळ्याच्या आतमधला. पाणी बिलकुल मारलेलं नाही आहे. हे बघा. आणि सगळ्या ठिकाणी अशीच कामं आहे. तुरळक काही ठिकाणी कामं चांगले आहे. झाडे भरपूर आहे. झाडे हे लावलेच पाहिजे. लिंबाचं प्रमाण भरपूर आहे. आणि नेहमीच आपण बघतो सगळीकडे झाडे लावा झाडे जगवा. झाडं ही लावलीच गेली पाहिजे, जेणेकरून निसर्गाची धूप वृक्ष तोड केल्यामुळे होते व वृक्ष लागवड ही झालीच पाहिजे. एक चांगली गोष्ट म्हणजे तळ्याच्या अवतीभोवती झाडे भरपूर आहे.